नमस्कार. कौटिल्य आय-एस अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपण मराठी व्याकरणामध्ये एम-पी-एस-सी कंबाईन, गट ब, गट क, इतर सगळ्या सरळ सेवा ज्यामध्ये मराठी व्याकरण आहे, अशी सीरीज आपण घेत आहोत. तर आज आपण बघणार आहोत अव्यव म्हणजे काय? क्रियाविशेषण अव्यव म्हणजे काय? शब्दयोगी अव्यव म्हणजे काय? अव्यवचे एकूण किती प्रकार असतात? तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आज आढावा घेणार आहोत. अगदी हसत-खेळत सहज साध्या पद्धतीने आपण मराठी व्याकरण शिकणार आहोत. ठीक आहे? तर चला वळूयात मराठी व्याकरणाकडे. तर आता बघा, की आपण जे आहे अव्यव हा शब्द बऱ्याचदा ऐकला असेल. जे विद्यार्थी स्टेट बोर्ड असेल, ज्यांना मराठी व्याकरण आत्तापर्यंत असेल, तर त्यांनी बऱ्याचदा अव्यव हा शब्द ऐकलेला आहे. पण नेमकं अव्यव म्हणजे काय? त्याचे प्रकार आपण पुढे बघणारच आहोत. पण नेमकं अव्यव म्हणजे काय ते बघूयात. तर बघा याची व्याख्या दिलेली आहे बोर्डवर. तर न बदलणारा वाक्यातील शब्दांचे लिंग व वचन बदलले तरीही क्रियाविशेषणामध्ये बदल होत नाही. म्हणजे काय हा एक असा न बदलणारा शब्द असतो. तर तो काय असतो की वाक्यामधलं जर आपण लिंग बदललं, म्हणजे समजा मुले असतील तिथे मुलं, मुले, स्त्री असेल तिथं पुरुष, ठीक आहे. तर अशा प्रकारे जरी लिंग बदल झाला किंवा काय वचन बदले, जसं मूल, मुले, विद्यार्थी, ओके. तर हे जे काही आहे तरी बदललं नाही तरी क्रियाविशेषणामध्ये काहीही बदल होत नाही. ठीक आहे. तर जसं-जसं आपण उदाहरणं घेऊ तसं-तसं ह्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्या इथे स्पष्ट होणार आहेत. ओके. तर बघा आता विकारी आणि अविकारी शब्द प्रकार त्या अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे, की विकारी शब्द म्हणजे काय आणि अविकारी शब्द म्हणजे काय. ठीक आहे. तर आता आपल्याला नेमकं बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला माहिती आहे, की नाम, सर्वनाम, विशेषण असेल व क्रियापद असेल तर ह्या 4 शब्द प्रकारांचा लिंग, वचन, विभक्ती, काळ व अर्थ यांचा परिणाम होऊन या प्रकारातील शब्दांच्या रूपामध्ये बदल होतो. ठीक आहे. तर आपण बघतो की हे म्हणजे हे जे शब्द आहे जेव्हा येतात तेव्हा आपल्याला बदल जाणवतो. म्हणजे काळ बदलला की बाकीच्या गोष्टी बदलतात किंवा नाम बदललं, सर्वनाम बदललं की बाकीच्या गोष्टी कशा बदलतात हे आपण पाहिलेलं आहे. तर आता शब्दांच्या 8 प्रकारांपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ह्या प्रकारांना आपण जे काही आहे ते विकारी शब्द असे म्हणतो. ठीक आहे. हे साधं सोपं आहे. ठीक आहे. आणि कारण या वाक्यात त्यांचा उपयोग होत असताना लिंग, वचन, विभक्ती ह्यावर त्यांच्यावर परिणाम होऊन ह्या प्रकारातील शब्दांच्या रूपात काय होतो? बदल होतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, की विकारी जे शब्द असतात की बाबा त्याच्या शब्दांच्या रूपामध्ये बदल होतो. ठीक आहे. आता आपल्याला अव्यव बघत असताना आज आपण जे बघणार आहेत ते आहे क्रियाविशेषण अव्यव. काय आहे? क्रियाविशेषण अव्यव आहे ते आपण आज बघणार आहे. तर बघा, तर आता अव्यव आहे. तर अव्यवाचे एकूण किती प्रकार आहेत? तर बघा, क्रियाविशेषण अव्यव, त्यानंतर आहे शब्दयोगी अव्यव. ठीक आहे. त्यानंतर आहे उभयान्वी अव्यव आणि त्यानंतर आहे केवल प्रयोगी अव्यव. तर ह्या शब्द प्रकारांना आपण अविकारी म्हणतो. आता विकारी म्हणजे काय की बदल होणारे, शब्दांच्या रूपात जे बदल होणारे जे काही आहेत शब्द त्याला आपण काय म्हणतो? विकारी. आणि अविकारी म्हणजे काय? बदल होत नाही. एकूण अवयवांचे किती प्रकार आहेत? तर एकूण अवयवांचे 4 प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत ते? सांगा बरं. तर काय आहे? की क्रियाविशेषण अवयव आहे, त्यानंतर आहे शब्दयोगी अवयव आहे, त्यानंतर आहे उभयनाभी अवयव आणि केवल प्रयोगी अवयव. तर ह्या 4 अवयवांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. तर हे चारही घटक अगदी डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. म्हणजे त्याचे जे काही उपप्रकार असतील, त्याच्यावर काही आधारित प्रश्न असतील किंवा त्याची जी काही वेगवेगळी उदाहरणं असतील, तर हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर आता लिंग, वचन, विभक्ती इत्यादी त्याच्यावर परिणाम होत नाही म्हणून त्या शब्द प्रकारील शब्दांच्या रूपामध्ये काही बदल होत नाही. हे जे काही आहे कारण आहे अविकारी शब्दांसाठीचा. क्लिअर? आता बघा आपल्याला इथे काही गोष्टींचा विचार करायचा आहे. ठीक आहे. आपण इथे काही उदाहरणं पाहू. आता तुम्हाला जे मी व्याख्या सांगितली कदाचित ती
थोडी समजली असेल, थोडी समजली नसेल, काही जणांना पूर्ण समजली असेल आणि असंही असू शकतं, की बाबा मॅम आम्हाला काहीच समजलं नाही. तर बघा आपण उदाहरणासकट ते समजून घेऊया. ठीक आहे. आता बघा ही मी काही उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला. आपण उदाहरणाच्या माध्यमातून भरपूर उदाहरणं घेऊन जे काही आहे ते ठळकपणे शिकणार आहोत. त्याच्यामुळे काळजी काही करू नका. ठीक आहे. आता बघा ती भरभर चालत शाळेत गेली. पाऊस रिमझिम पडत होता. ठीक आहे. ती मुंगी पानावर हळूहळू चढली. तो पक्षी भुरकन उडाला. आम्ही दररोज प्रार्थना म्हणतो. ठीक आहे. तर हे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची 5 वाक्य बघितली आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथे लक्ष द्यायचंय की ती भरभर चालत शाळेत गेली. ती शाळेत गेली आणि ती भरभर चालत गेली. बघा जर मी असं लिहिलं ती शाळेत गेली किंवा ती शाळेत गेली किंवा चालत शाळेत गेली. पाऊस पडत होता. समजा आपण हे 2 उदाहरणं बघूयात याच्यामध्ये. तर ती मुंगी पानावर हळूहळू चढली. ती मुंगी चढली. ठीक आहे. आपण ह्या प्रकारचे जे काही आहे ते वाक्य बघत आहोत. बरोबर आहे. आणि तो पक्षी भुरकन उडाला आणि आम्ही दररोज प्रार्थना म्हणतो. तर बघा तुम्हाला काय जाणवतंय की ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय जास्त तुम्हाला फरक दिसतोय ते म्हणजे काय इथं क्रिया दिलेली आहे. कशी भरभर, रिमझिम, हळूहळू, भुरकन, दररोज. ठीक आहे. म्हणजे काय वरील वाक्यातील भरभर असेल, रिमझिम असेल, हळूहळू असेल, भुरकन असेल, दररोज असेल तर हे शब्द काय आहे क्रियापदाशी संबंधित आहे. म्हणजे क्रिया कशी होतीये, हळू होतीये, जोरात होतीये, भुरकन होतीये, कशी होतीये हे आपल्याला काय कळते त्या माध्यमातून कळतं. म्हणजे त्या शब्दांवरून कळते माध्यमातून म्हणण्यापेक्षा. तर क्रियापदाने दाखवलेल्या क्रियाविषयी हे शब्द काही विशेष अशी आपल्याला काय करतात माहिती सांगतात. म्हणजे ठीक आहे की आता ती शाळेत गेली पण ती भरभर चालत गेली. कोणी कोणी हळू जातात, कोणी कोणी रेंगाळत जातात. बरोबर आहे. पण ती कशी गेली भरभर गेली. म्हणजे आपल्याला काय बाबा ती आता तिचं नाव नाही दिलंय पण ती शाळेत कशी गेली याच्याविषयी काय मिळते जास्त अशी माहिती मिळते. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काय आहे की बाबा जे काही आहे क्रियापदाने दाखवलेल्या क्रियाविषयी हे शब्द विशेष माहिती देतात. म्हणून आपण त्यांना क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. ठीक आहे. विशेषणला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ऍडजेक्टिव्ह. बरोबर आहे. तर बघा आता उदाहरणार्थ पाऊस रिमझिम पडत होता. ह्या वाक्यात पाऊस कसा पडत होता तर कसा पडत होता सांगा रिमझिम. ठीक आहे. म्हणजे पडणे ह्या क्रियाविषयीची काय आहे आपल्याला दिलेली आहे त्यांनी जास्तची माहिती जी काही आहे ती दिलेली आहे. ठीक आहे. आता तेव्हा रिमझिम ह्या क्रियाविषयीचे विशेषण झाले म्हणून त्यांना काय म्हणतो आपण क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. म्हणून त्याला काय म्हणतो क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. आता बघा व्याख्या आपल्याला बघायची आहे. व्याख्या आहे क्रियापदाबाबत विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण क्रियाविशेषण असं म्हणतो. काय म्हटलं आहे ते क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना जे काही आहे आपण क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. ठीक आहे. आता बघा क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय आपण याच्यामध्ये बघू. आता बघा की क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना आपण जसं म्हटलं की जे काही आहे क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. आता क्रियापदाने जी क्रिया दर्शवली जाते ती केव्हा घडली, त्यानंतर कुठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली आणि किती प्रमाणात घडली अशा प्रकारची अधिक माहिती देणारे शब्द ह्या वाक्यात येतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांना आपण क्रियाविशेषण असे म्हणतो. आता क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते. काय आहे क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते पण ते कधी कधी विकारी असते. म्हणजे काय की लिंग वचन इत्यादी व रूपावर परिणाम होतो. आता बघा तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं आहे विकारी म्हणजे काय अविकारी म्हणजे काय. तर विकारी म्हणजे काय याच्यामध्ये तर ज्याच्यामध्ये बदल होतो आणि अविकारी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे त्यातल्या त्यात लिंग असेल वचन असेल विभक्ती असेल. ठीक आहे.
विभक्ती आपण नंतर बघणारच आहोत डिटेलमध्ये. आता तर त्यानुसार ते बदलते. आता ती मुलगी चांगली गाते. ह्या वाक्यात चांगली, हे गाते हा क्रियापदाचे विशेषण आहे. पण आपण असं म्हणू शकतो का, तो मुलगा चांगली गाते? हं? आपण चांगली, चांगली काय आहे याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय आहे. बरोबर आहे. आपण आता जसं म्हटलं, की मी तुम्हाला सांगितलं विकारी म्हणजे काय, अविकारी म्हणजे काय. तर विकारी म्हणजे काय, ज्याच्या ज्याच्या लिंगमध्ये, वचनामध्ये, विभक्तीमध्ये बदल होतो. म्हणजे वाक्यामध्ये. आणि अविकारी म्हणजे काय, बदल होत नाही. पण आपल्याला इथं सांगितलेलं आहे, की क्रियाविशेषणामध्ये की बदल होत नाही. म्हणजे ते अविकारी असतात. पण कधी-कधी होतं असं. जसं की चांगली जेव्हा आपण हा क्रियाविशेषण वापरतो, की ती चांगली गाते. पण जर हे मुलाला लावलं, की तो चांगली गातो आपण असं म्हणतो का? नाही. आपण काय म्हणतो, तो चांगला गातो. म्हणजेच काय, की जर ह्या वाक्यातील कर्ता पुल्लिंगी ठेवला, तर हे वाक्य तो मुलगा चांगला गातो असं होईल. मूळ वाक्यातील कर्ता अनेक वचनी ठेवला, तर त्या मुली चांगल्या गातात असे ते वाक्य होईल. म्हणजे काय? क्रियाविशेषणे विकारी आहेत. ठीक आहे. आता बघा, दुसरे आपण अजून उदाहरणं घेऊ तुमच्या समजण्यासाठी. मुलगी जलद चालते. मुली जलद चालतात. मुलगा जलद चालतो आणि मुली जलद चालतात. ठीक आहे. आता हे वाक्य जेव्हा तुम्ही बघितले, तर वरील वाक्यातील जलद हे क्रियाविशेषण चालणे ह्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात. बरोबर आहे. तसेच लिंग, वचन ह्यामध्ये बदल केला तरीही जलद ह्या क्रियाविशेषणावर काही परिणाम होत नाही. त्यात बदल होत नाही. ते तसेच्या तसेच राहते. म्हणून त्याला क्रियाविशेषण अव्यय आपण जे काही आहे ते म्हणतो. आता क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात. ज्या प्रकारे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेष म्हटले जाते, त्याच प्रकारे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. ठीक आहे. आता जे नामाबद्दल विशेष माहिती सांगते त्याला आपण काय म्हणतो? विशेषण. काय म्हणतो? विशेषण असं म्हणतो. ठीक आहे. तर पुढील उदाहरणात अजून क्लिअर होणार आहे. ठीक आहे. कसं आहे? मधु सुंदर आहे. हे काय झालं? विशेषण. आणि काय इथं दिलेलं आपल्याला, मधु सुंदर हसते. हे काय झालं? क्रियाविशेषण. म्हणजे इथे क्रिया घडतीये ना. म्हणजे इथं काय आहे? हे जे आहे ते नामाबद्दल माहिती सांगतंय. कशाबद्दल माहिती सांगतंय? नामाबद्दल माहिती सांगतंय. आणि मधु सुंदर हसते म्हणजे हे काय आहे? क्रियेविषयी बोलतंय ना इथे. क्रियेविषयी बोलल्या जातंय. त्याच्यामुळे हे क्रियाविशेषण आहे. क्रियेविषयी सांगतंय आपल्याला इथे. नाम आणि क्रिया. ठीक आहे. नाम आणि क्रिया. बघा, तुम्हाला आता ह्या उदाहरणांच्या माध्यमातून जे काही आहे आपल्याला तुम्हाला जास्त समजेल. म्हणजे जास्त व्यवस्थित प्रकारे तुम्हाला इथे समजेल. ठीक आहे. आता बघा, मधु सुंदर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय कशाबद्दल माहिती आहे? मधुबद्दल. मधु कशी आहे? सुंदर आहे. ठीक आहे. म्हणजे काय आपल्याला नामाविषयी माहिती मिळते याच्यामध्ये. बरोबर आहे. आता मधु सुंदर हसते. हसते काय आहे? एक प्रकारची क्रिया आहे. बरोबर आहे. इथं क्रियेविषयी आपल्याला काहीतरी माहिती आहे. आता क्रिया म्हणजे काय? चालणे, चालणे, खाणे, उठणे, बसणे हे जे सगळं आहे, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया आहेत. मग क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणं म्हणजे क्रियाविशेषण. विशेषण आणि क्रियाविशेषण मधला फरक समजला? ठीक आहे. आपण त्यासाठी अजून दुसरं उदाहरण जे काही आहे ते आपलं दुसरं उदाहरण आपण बघूया. ओके. आता बघा, सचिन चांगला आहे. सचिन चांगला खेळतो. आता सचिन चांगला आहे माहिती, चांगला आहे माहिती कशाबद्दल आहे? नामाबद्दल. सचिन चांगला खेळतो ही कशाबद्दल आहे? क्रियेबद्दल. खेळणे ही काय आहे? क्रिया आहे. त्याच्यामुळे काय सचिन चांगला आहे काय असणार आहे? विशेषण असणार आहे. आणि सचिन चांगला खेळतो हे काय आहे? क्रियाविशेषण आहे. क्लिअर? आता क्रियाविशेषण अवयवांचे आपण प्रकार पाहणार आहोत. ठीक आहे. आता क्रियाविशेषण अवयवांचे वर्गीकरण दोन प्रकारे करतात. आता कोणते कोणते दोन प्रकार आहेत? तर एक आहे अर्थमूलक
आणि दुसरं आहे स्वरूपावरून. ठीक आहे. आता अर्थमूलक म्हणजे काय, की त्याच्या जो काही अर्थावरून त्याचा प्रकार आणि दुसरा आहे स्वरूपावरून प्रकार. आता हे आपल्याला उदाहरणांद्वारे जास्त सोप्या पद्धतीने किंवा जास्त चांगलं समजेल. ठीक आहे. आता बघा, अर्थमूलक प्रकार, क्रियाविशेषण, अवयवांचे अर्थमूलक प्रकार जे काही आहेत ते आपण आता इथे पाहूया. ठीक आहे. आता बघा, कालवाचक क्रियाविशेषण अवयव पुढील वाक्य आपण पाहूयात. ठीक आहे. आता काय आहे, की काल शाळेला सुट्टी होती. ठीक आहे. मी दररोज व्यायाम करतो. पूर्वी शिक्षक पागोटे घालत. तो वारंवार आजारी पडतो. फक्त 1 मिनिट विचार करा, की तुम्हाला म्हणजे कोणत्या वेगळ्या प्रकारची इथे माहिती मिळत आहे, ते तुम्हाला सांगायचंय. सांगा. चला 1 मिनिट विचार करा याच्यावर. सांगा काय आहे? तर आपल्याला काय दिसतंय इथे? काल शाळेला सुट्टी होती. काल. मी दररोज व्यायाम करतो. दररोज. पूर्वी शिक्षक पागोटे घालत. पूर्वी. तो वारंवार आजारी पडतो. वारंवार. म्हणजे काय, की बाबा वरील जे म्हणजे हे जे काही वरील वाक्य आहेत, तर काल असेल, दररोज असेल, पूर्वी असेल, वारंवार असेल, तर हे शब्द त्या वाक्यातील क्रिया केव्हा, किती आणि किती वेळा घडली, केव्हा, कधी, किती वेळा घडली हे दाखवतात. म्हणजे वारंवार घडतीये का, पूर्वी घडतीये, आधी घडतीये, नंतर घडतीये ते. आणि ही अवयव क्रिया घडण्याचा वेळ किंवा काळ दाखवतात. एकतर वेळ दाखवतात आणि काळही दाखवतात. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, कालवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. अर्थव्यवस्थेच्या जे अर्थमूलक प्रकार आहेत, तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर काय आहे, की कालवाचक म्हणजे इथे काय आहे, तुम्हाला कालवाचक जे म्हटलं आहे, कालवाचक क्रियाविशेषण अवयव, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं किंवा तिथे काळ, केव्हा, कधी ह्या 2 गोष्टी जे काही आहेत, हे 2 शब्द तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचे आहेत ट्रिक लावून. मग कालवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणजे काय, की एखादी क्रिया कधी घडली आणि काय कशी घडली. ठीक आहे. वेळ आणि काळ ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर कालवाचक क्रियाविशेषण अवयवाचे आता पुढील 3 प्रकार आपण पाहणार आहोत. तर बघा, एक काय आहे कालदर्शक. कालदर्शक म्हणजे काय येणार आहे? आता, आधी, सध्या, तूर्त, हल्ली. हल्ली तापमान फार वाढलेलं आहे. असं उदाहरणार्थ सांप्रत, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, दिवसाच्या, रात्रीस हे जे काही इत्यादी जे काही सगळे शब्द आहेत, ते कसे याच्यामध्ये येतात, कालदर्शक क्रियाविशेषण अवयवामध्ये येतात. क्लिअर? हे फक्त आपल्याला काय करायचे, ती टर्म व्यवस्थित समजून घ्यायची आहे, की नेमकं कालदर्शक म्हणजे काय? तर त्याच्या नावावरून आपल्याला असं ठेवायचं आहे, की वेळ आणि काळ आपल्याला अ, ज्या वाक्यामध्ये दर्शवली जाते, जसं की वारंवार असेल, सध्या, पूर्वी, नंतर, हल्ली, आज, काल, उद्या ह्या प्रकारची जे काही काळ किंवा वेळ आहे, ज्या वाक्यातून आपल्याला हे असे शब्द दिसतात, तर ते काय आहे? कालवाचक क्रियाविशेषण अवयव आहे. ठीक आहे? आता बघा, आता सातत्य दर्शक आपण बघूया. ठीक आहे. आता सातत्य म्हणजे काय? सातत्याचा अर्थ काय होतो? तर सातत्याचा जो काही अर्थ आहे, तो क्लिअर, नियमित. हं. नियमित आपण म्हणतो ना, की अभ्यास हा कसा केला पाहिजे? सातत्याने केला पाहिजे. अभ्यास कसा केला पाहिजे? सातत्याने अभ्यास हा केला पाहिजे. असं काय केलं जातं? आपल्याला म्हटलं जातं, आपले जे मार्गदर्शक गुरुवर्य आहेत ते म्हणतात. तर आता सातत्य म्हणजे काय, की रोज, नित्य, नियमाने जे काही आहे, तर त्याचा अर्थ तो होतो.
इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ होतो कन्सिस्टंट, की किती कन्सिस्टंट तुम्ही अभ्यास किंवा काय करता. ठीक आहे. आता बघा, नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी, अद्यापी, दिवसभर, आजकाल. तर हे काय आहे की सातत्य दर्शवण्याचे शब्द आहे. आता उदाहरणार्थ, तो नित्य नियमाने देवळात जातो. हं? त्यानंतर सदा सर्वदा योग तुझा घडावा, अशा प्रकारचे आपण वाक्य ऐकलं आहे. सर्वदा, ते सतत. हं? तो सतत अनुपस्थित असतो. तो सतत अनुपस्थित असतो म्हणजे नेहमी. हं? त्यांचे नेहमीचंच आहे. त्याचं नेहमीचंच आहे. अद्यापी. हं? त्यानंतर दिवसभर आणि आजकाल. आजकाल ऊन-फाड जास्त आहे. म्हणजे आजकाल म्हणजे एक आहे ना, की आजही, उद्याही, परवाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, एक प्रकारचं सातत्य जे काही आहे, ते सातत्य दिसतंय. त्याच्यामुळे हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे वाक्यामध्ये जर असे शब्द आले, तर ते काय असणार आहे? सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय असणार आहे. त्यानंतर आहे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. आपण हे बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आता वारंवार, फिरून, पुन्हा पुन्हा, दररोज, सालोसाल, क्षणोक्षणी. हं. तर हे काय आवृत्ती, एक प्रकारची जी काही आवृत्ती आहे ते दर्शवणारे शब्द आहेत. तर हे आलं की ते काय असणार आहे? आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आपण बघणार आहोत. स्थल. स्थल ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? स्थल या शब्दाचा अर्थ काय होतो? काय आहे स्थल या शब्दाचा अर्थ? स्थल म्हणजे काय? स्थल. स्थल ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? स्थळ. काय आहे? स्थळ. ठीक आहे. स्थल या शब्दाचा अर्थ काय आहे? स्थळ असा ह्या शब्दाचा अर्थ आहे. ठीक आहे. म्हणजे काय की प्लेस. कुठे? कुठे होतीये ही क्रिया. जसं की परमेश्वर सर्वत्र असतो म्हणजे काय, आपल्याला इथं सगळीकडे हे दिसतं. साप माझ्या समोरून गेला. कुठून गेला? समोरून गेला. त्यानंतर तिथे कर माझे जुडती. तिथे. त्यानंतर येऊन नदी जवळ आहे. ठीक आहे. आता वरील वाक्य, इथं कोणती नदी घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. तर वरील वाक्यातील सर्वत्र, समोरून, तिथे, येथून हे जे काही शब्द आहे, तर क्रिया घडवण्यासाठी काय आहे की स्थळ किंवा ठिकाण. ठिकाण बऱ्याचदा स्पॉट पण म्हणतात, लोकेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचाही इथे उपयोग करतात. म्हणजे समान समजायचं झालं तर काय आहे? स्थळ किंवा ठिकाण. म्हणून त्यांना काय म्हणतात? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. क्लिअर? बघा. ओके. तर काय आहे? स्थल म्हणजे इतकंच लक्षात ठेवायचं आहे की स्थल म्हणजे काय? स्थान किंवा ठिकाण. स्थल म्हणजे काय? स्थान किंवा ठिकाण. त्याच्यामुळे काय आहे की स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय याच्यामध्ये काय आहे की बाबा, जिथं जिथं आपल्याला ठिकाणाची माहिती मिळते, स्थळाची माहिती मिळते, त्याला त्या वाक्याला आपण काय म्हणू शकतो? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. ठीक आहे. आता बघा, आता स्थलवाचक याचे दोन प्रकार पडतात आधी. तर कोणतं आहे? पहिला आहे स्थितीदर्शक आणि दुसरं काय आहे? गतिदर्शक. ठीक आहे. आता बघा, स्थिती. स्थिती म्हणजे काय? तुमची सिच्युएशन, स्थिती बाबा. आपण म्हणतो ना, अरे मी खूप चांगल्या स्थितीत आहे, अरे मी खूप वाईट स्थितीत आहे, मी खूप अडचणीत पडलोय, अशासारखं. आणि गतिदर्शक म्हणजे काहीतरी गती दिसतीये त्याच्यातनं. ठीक आहे. आता बघा, स्थितीदर्शक म्हणजे काय की इथे, तिथे, जिथे, खाली, वर, म्हणजे नेमकं काय, तुम्ही कोणत्या स्थितीत आहात ते दिसतं. वर, मध्ये, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे, जिकडे तिकडे, सभोवार इत्यादी. आता गतिदर्शक मध्ये काय आहे की इकडून, तिकडून, दूर, लांब, तिथून, मागून, पुढून, वरून, खालून इत्यादी शब्दांचा काय होतो तिथे उपयोग होतो. ठीक आहे. आता बघूयात रीती वाचक क्रियाविशेषण अव्यय आपण बघूया.
म्हणजे याच्यामध्ये काय की बाबा स्थिती, एखाद्या वस्तूची, व्यक्तीची जी काही स्थिती आहे. तो इथे आहे, तो तिथे आहे. हं, हं. त्यानंतर मी खाली आहे, मी वर उभा आहे. हं. अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत ते स्थिती दाखवतात. त्यानंतर काय गती. इकडून-तिकडून, दूर लांब, म्हणजे एक प्रकारचं डिस्टन्स किंवा ज्याला एक प्रकारचा वेग आहे, अशा प्रकारचे शब्द. आता रीतिवाचक क्रियाविशेषण अवयवाचं आपण काही उदाहरणं बघूयात. ओके. आता वाचा बरं ही उदाहरणं काय दिलेली आहेत. रीतिवाचक याच्यातली उदाहरण वाचा काय दिलेली आहे सांगा मला. आता काय रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे. तो मुलगा तो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो. हं. आता वरील वाक्यातील सावकाश, जपून, उभ्याने, गटागटा हे शब्द क्रिया घडण्याची रीत किंवा ती क्रिया कशी घडते. हं. रीत रीत म्हणजे एक प्रकारचं ती कशी घडलेली आहे. तर हे दाखवून दे. म्हणून त्याला काय म्हणतात? रीतिवाचक अवयव असं म्हणतात. समजलं? बघा परत एकदा आपण बघूया तिथे. काय म्हणतंय, की रस्त्यातून जाताना सावकाश व कसं जायचं आहे? जपून जायचं आहे. त्यानंतर काय आहे? मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो. म्हणजे आपल्याला विशेष माहिती कशातून मिळतीये? रस्त्यातून जाताना कसं चालायचं आहे? सावकाश. आणि कसं चालायचं? जपून. आणि मुलगा उभ्याने कसा पाणी पितो? तो बसून आहे. उभ्याने कसा पितोय? उभ्याने गटागटा पाणी पितोय. म्हणजे ह्या वाक्याची जी काही आहे, तर ह्या 2-2 शब्दांनी आपल्याला जास्तची माहिती मिळते. एक प्रकारची त्याची रीत किंवा आपण असं म्हणू शकतो रीत म्हणजे काय? पद्धत एक प्रकारे किंवा कसं केलं आहे. तर त्याचा जो काही समावेश आहे, अशा वाक्यांचा समावेश शब्दांचा तर रीतिवाचक क्रियाविशेषण अवयवांमध्ये असतो. आणि अव्यय ह्या शब्दाचा अर्थ आहे की जोडणारा. अव्यय ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? जोडणारा. ठीक आहे. त्यानंतर बघा आता रीतिवाचक क्रियाविशेषण अवयवांचे पुढील आपण 3 प्रकार जे काही आहेत पाहू. आता कोणकोणते 3 प्रकार आहे आपल्याला? तर पहिला आहे प्रकारदर्शक, दुसरा आहे अनुकरण दर्शक आणि तिसरे आहे निश्चयादर्शक, निश्चयार्थक. आता याविषयी आपण महत्वाची माहिती बघणार आहोत. बघा पहिला प्रकार आहे रीतिवाचन क्रियाविशेषण अवयवाचा प्रकारदर्शक. तर याच्यामध्ये कोणते शब्द लक्षात ठेवायचे? जास्त करून उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवाल तर तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहील. प्रकारदर्शक आता बघा असे, तसे, जसे, कसे, उगीच, मी उगीचच आलो, मी उगीच आले, व्यर्थ, फुकट, जसं की शिलाशिवाय शिक्षण फुकाचे आहे. फुकट, फुकाचे, आपोआप, मुद्दाम, ती मुद्दामून आली नाही, जेवी, तेवी. त्यानंतर काय? हळू, सावकाश आणि जलद. तर ह्या सगळ्या शब्दांचा समावेश काय होतो? प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवयवांमध्ये होतो. त्यानंतर अनुकरण दर्शक. आता बघा आता जर तुम्ही अनुकरण दर्शक शब्द जरी पाहिले तरी तुम्हाला इथे त्याचं यमक दिसतं. म्हणजे यमक सारखे किंवा त्याचं पटपट म्हणजे एका शब्दाचं रिपीट झालेलं तुम्हाला इथे दिसून येतं. ठीक आहे. झटकन, पटकन, पटपट, टप टप, चमचम, बदाबद. ठीक आहे. तर हे अनुकरण दर्शक याला क्रियाविशेषण अवयव असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे निश्चयार्थ. ठीक आहे. तर काय आहे? खचित, खरोखर, नक्की. म्हणजे एक प्रकारचं काय तुमचं त्याच्यावर आपण काय म्हणू शकतो निश्चिती दाखवणारं. तू उद्या खरंच येणार आहेस ना? तू माझ्यासोबत उद्या खरंच येणार आहे ना? खरं का? असं झालंय?
अं, अशा प्रकारे. ठीक आहे. खरोखर, नक्की, त्यानंतर खरेच आणि निसंशय. तू निसंशय ये. अशा प्रकारे जे काही असतं, तर त्याच्यामध्ये निश्चयार्थक त्याला क्रियाविशेषण अव्यय आपण म्हणू. आता बघा, संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय आपण बघू. अगदी नामाप्रमाणेच तिथं काय येणार आहे? संख्या. संख्यावाचक आहे. तर नावाप्रमाणे आपल्याला काय करायचे आहे बऱ्याचदा? तर संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव आहे. तर संख्यावाचक क्रियाविशेषण अवयवामध्ये काय आपल्याला लक्षात ठेवायचं? नामाप्रमाणेच काय असणार आहे ते? संख्या जी काही आहे ती आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. बघा, संख्यावाचक किंवा परिणामवाचक. त्या मुलीला मी दोनदा सांगितले, तर तुम्ही ओळखून पाहून सांगा बरं, याच्यामधलं संख्यावाचक कोणतं आहे? चला विचार करून सांगा, लगेच यायला पाहिजे, सोपं आहे. त्या मुलीला मी दोनदा सांगितले. काय आहे याच्यात येणार? तर काय आहे? संख्या. संख्यावाचक मध्ये काय आपण संख्या लक्षात ठेवतो. ते गृहस्थ वाचताना किंचित अडकतात. म्हणजे आपल्याला कुठेतरी याच्यामध्ये परिणाम, किंचित, कमाल, किमान, किंचित, याच्यामध्ये थोडस आपल्याला एक आवाका येतो बाबा. थोडं आहे, जास्त आहे, अशा प्रकारे. सहलीला गेल्यावर आम्ही भरपूर खेळतो. ते वाक्य पाहून तुम्हाला ठरवता आलं पाहिजे की ते कोणतं अवयव आहे. ठीक आहे. तर सहलीला गेल्यावर आम्ही भरपूर खेळतो. आता वरील वाक्यातील दोन, किंचित, भरपूर हे शब्द काय आहे? क्रिया किती वेळा, जी काही आहे क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेचे परिणाम आपल्याला दाखवतात. तर अशा शब्दांना आपण काय म्हणतो? संख्यावाचक किंवा परिणामवाचक जे काही आहे क्रियाविशेषण अवयव आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे. तर बघा, आता समजा मी म्हटलं की तो 10दा तो 3दा परीक्षा नापास झाला. ती 10व्यांदा पास झाली. अशा प्रकारे. म्हणजे संख्या, कुठल्याही प्रकारची संख्या आली तर ती त्याच्यामध्ये येईल. त्याच्यानंतर आपल्याला एक परिणाम माहित होतीये किंवा आपल्याला काय माहित होते? किती वेळा, किंवा एक आवाका येतो. म्हणजे असं संख्या नाही, पण आता थोडंसं उरलेलं आहे. किंचित, किंचित अडकतात. भरपूर खेळलो. आमच्याकडे खूप सारे आंबे आहेत. अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला कधी-कधी काय करावं लागेल, की वाक्यावरून ते क्रियाविशेषण ठरवावं लागेल, की कुठलं आहे म्हणून. ठीक आहे. आता बघा, अशा प्रकारचे जे काही आहे, आपण काही शब्द बघूयात. म्हणजे जे काही आहे, तुमचे जे काही शंका असतील, की संख्या आणि परिणामवाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषणाविषयी ते बघूयात आपण. पण ते वाक्यानुसारच जे काही आहे, वाक्य समजून अशा प्रकारचे जे काही आपल्याला ह्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत, तर ते याच्यावरून सुटतील आपले. आता कोणकोणते शब्द आहेत बघूयात आपण. आता काय आहे याच्यामध्ये? किंचित. हं? किंचित नावाचा शब्द आहे. त्यानंतर काय आहे? जरा. ओके. किंचित आहे, जरा आहे, क्वचित. क्वचित पण आहे याच्यामध्ये. त्यानंतर काहीसा, थोडा, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, बहुत, खूप पण याच्यामध्ये येतं. अतिशय, मोजके. तो अगदी मोजकं बोलतो. तो अगदी मोजकं बोलतो म्हणून आपल्याला याच्यात काय परिणाम दिसून येतो, की बाबा थोडंसं बोलतो, थोडं बोलतो. ती फार बोलते. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय परिणाम दिसून येतो? जास्तचा परिणाम आपल्याला इथे दिसून येतो. पूर्ण, चारदा, हजारदा, शंभरदा, फार, अतिशय, खूप, कमी. ठीक आहे. अगेन. तर हे तुम्हाला काही याच्यातले शब्द दुसरीकडे दिसतील, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, की जेव्हा आपली संकल्पनात्मक स्पष्टता होते, म्हणजे कुठल्याही घटकांविषयी,
त्यातल्या त्यात अवयवाविषयी तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे इथे, की आपल्याला वाक्यानुसार अवयवांचा अर्थ लावता आला पाहिजे. तेव्हाच आपले प्रश्न अ, उत्तरं जे काही आहेत ते बरोबर येतील. ठीक आहे? तर त्याच्यामुळे वाक्य आधी नीट वाचायचं. म्हणजे इकडे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आपण जेव्हा स्पर्धा परीक्षा करतोय म्हणजे कोणतेही पेपर असू देत, तर काय करायचं आहे, आपला जो काही प्रश्न आहे, तो आपल्याला दोनदा वाचायचा आहे. नेमकं त्यांनी काय विचारलेलं आहे. बऱ्याचदा असं होतं, की कन्फ्युजन होतं, की बाबा हा शब्द इकडेही आहे, तिकडेही आहे, पण आपण उत्तर कुठं लिहिणार आहोत? आपण तसे प्रश्न बघणार आहोत काही आपल्या एंडिंगच्या सेशनला जे काही आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत, ते बघणार आहोत आपण. पण आपल्याला तो प्रश्न कितपत समजलेला आहे, की आपण नुसतं पटकन वाचून काहीतरी आपल्याला लवकर उत्तर सोडवायचं यायच्या धावपळीत आहोत का आपण? लवकर कसा पेपर सोडवता येईल? कधी पण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी मॅटर करते आणि स्पर्धा परीक्षेमध्ये दोन्ही गोष्टी मॅटर करतात तुमच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे अगदी गुणवत्तापूर्वक जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे म्हणजे तुमचा रिझल्ट येणे असंही आहे. ठीक आहे. ते कॅल्क्युलेशन्स करून सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे काय आहे, की प्रश्न दोनदा वाचणे आणि प्रश्न जेव्हा दोनदा वाचला, की तो समजून मग आपल्याला उत्तर काढायचं, की नेमकं आपल्याला काय विचारलेलं आहे. संख्यावाचक हा शब्द तर मला 2 ठिकाणी दिसतोय, पण नेमकं उत्तर काय आहे? नेमकं उत्तर तेव्हाच येईल जेव्हा ते वाक्य जे काही आहे ते तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे? तर बघ, आता काय आहे? संख्यावाचक क्रियाविशेषणाचे प्रकार. आता प्रकर्षवाचक. आता संख्या विशेषणाचे पण प्रकार आहेत. काय काय प्रकार आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आपण बघूयात. काय काय म्हणजे किती किती प्रकार आहेत ते बघूया. ठीक आहे. आता प्रकर्षवाचक. त्याच्यामध्ये कोणते शब्द येणार? अत्यंत. प्रकर्ष म्हणजे काय, की बाबा थोडंसं टोकाचं जे म्हणतो ना, की तो कधीच येणार नाही. तो अत्यंत मूर्ख मनुष्य आहे किंवा तू अवश्य ये. तू अवश्य ये. तू खरं-खरं सांग हं. म्हणजे थोडंसं ते बोलण्यात एक टोकाचं आपल्याला दिसून येतं, की म्हणजे असं विचारते, असं कुठेतरी अधे-मध्ये नाहीये, पण टोकात आहे. तर कसं आहे प्रकर्ष. आपण जसं म्हणतो ना, की बाबा ते खूप त्याचं म्हणजे त्याचं हे खूप प्रकर्षाने जाणवतं किंवा त्याची ही जी काही गोष्ट आहे ती खूप प्रकर्षाने आम्हाला जाणवते. हं. त्याचा आत्मविश्वास आम्हाला खूप प्रकर्षाने जाणवत होता. प्रकर्ष म्हणजे असं जास्त प्रकारे किंवा असं स्पष्टपणे आपण म्हणतो. वाक्यानुसार अर्थ लागतो. तर बघा अत्यंत हं. तो अत्यंत गुणी मुलगा आहे. प्रकर्षाने म्हणजे काय असं क्लिअर, स्पष्ट, एकदम प्रभावीपणे अशासारखं. त्यानंतर कधी, तो कधीही येणार नाही. तो आमच्या घरी कधीही येणार नाही. साफ, तू साफ-साफ सांग. त्यानंतर सर्वांशी. खचित, अवश्य, निःसंशय, खरोखर आणि अगत्य. आता बघूयात अपकर्षण वाचक. याच्यामध्ये काही असं इतकं जास्त क्लिअर नाहीये. थोडासा, क्वचित. म्हणजे इथं आपल्याला एक थोडंसं कुठेतरी पूर्णता अशी जाणवते. याच्यामध्ये कसं आहे, की बाबा थोडासा, ठीक आहे. क्वचित. त्यानंतर काय आहे? किंचित. त्यानंतर आहे जरा, अल्पशा, काही, अंशी, काही, कमी काहीसा. ठीक आहे. त्यानंतर आपण म्हणतो ना, की अंशतः वगैरे हा शब्द आलाय. अंशतः सुद्धा याच्यामध्ये येतो. अंशी, अंशतः. ठीक आहे. अंशतः जो काही शब्द आहे, तो आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. ठीक आहे. आता बघा, आधिक्यवाचक अधिक, फार, पुष्कळ, अतिशय, अति, बहुल, बहुत, जास्त. आधिक्य, आधिक्य म्हणजे काय? जास्त. आधिक्याचा अर्थच काय होतो? जास्त असा होतो. तर काय आहे? जास्त. मग तिथं काय येणार आहे? कोणते शब्द येणार आहेत? अधिक. त्यानंतर आहे फार, पुष्कळ, खूप, अतिशय, अति, बहुत, बहुदा, जास्त. ठीक आहे. आता बघूया श्रेणीवाचक. श्रेणीवाचक मध्ये काय काय येणार आहे? तर हळू-हळू, क्रमाने,
अंशतः क्रमशः याच्यामध्ये आपल्याला श्रेणी जी काही आहे ती दिसून येते. टप्प्याटप्प्याने किंवा पायऱ्या ज्या काही आहेत, तर ते आपल्याला इथे दिसून येतात. आता बघा, पूर्वतावाचक किंवा पर्याप्तीवाचक म्हणजे काय? की पूर्तता. पूर्तता म्हणजे काय? की बाबा पूर्तता झाली आपण म्हणतो किंवा पर्याप्तीवाचक तर संपूर्ण. पूर्तता म्हणजे काय? पूर्तता ह्या शब्दाचा अर्थ काय होतो सांगा बरं? पूर्तता ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? पूर्तता म्हणजे काय? पूर्णत्व किंवा पूर्ण. आपल्याला पूर्ण हे शब्द अर्थी लागतो. मग आपण जेव्हा पूर्ण म्हणतो, तर पूर्णला समानार्थी शब्द काय आहे? संपूर्ण, सगळे, पुरे, पुरेसे ह्या प्रकारे आणि पर्याप्तीवाचक त्याच्यामध्ये भरपूर, बरोबर, बेताचे असेल, बेतावर असेल, पूर्णपणे त्याचबरोबर काय परिपूर्ण. परिपूर्ण सुद्धा एक शब्द आहे बरं का. परिपूर्ण आहे. त्यानंतर वाजवी, माफक, यथास्थित. तर हे जे शब्द आहेत, हे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की पूर्ततावाचक म्हणजे आपल्याला त्या शब्दाचा अर्थ कळाला, की मग आपल्याला सोपी जातं, की कोणतं क्रियाविशेषण अवयव इथे आपल्याला म्हणजे कोणतं आहे. आता संख्यावाचक एकदा, दोनदा, तीनदा, पहिला, चौपट ह्या प्रकारे. आता बघा, प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्ययापुढील वाक्य पहा. तुम्ही आमच्याकडे याल का? आता जसं प्रश्नार्थ, जसं की आपण क्वेश्चन म्हणतो. आपल्याला माहिती आहे क्वेश्चन दोन गोष्टी असतात. कोण, काय, कुठे, कसे, केव्हा हे ह्या प्रकारचे शब्द जे काही आहे कारण. तर अशा प्रकारचे जेव्हा शब्द येतात प्लस त्याला काय लागतो? क्वेश्चन मार्क ही साईन असते. त्याचा सिम्बॉल असतो. काय असतो? क्वेश्चन मार्क म्हणजे काय? प्रश्नचिन्ह. काय असतो इथे? प्रश्नचिन्ह असतो. तर हा प्रश्नचिन्ह जेव्हा असतो तर तिथे काय आहे? ते असतं प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. हे सोपी आहे एकदम. अत्यंत सोपी आहे. ठीक आहे. क्लिअर झालं? बघा. तुम्ही आमच्याकडे याल का? आपण मला आपल्या घरी न्याल ना? एक तर दोन गोष्टी तुम्ही इथे लक्षात ठेवायच्या आहेत. कोण? काय? कसे? केव्हा? कुठे? कोणाला? कारण. त्यानंतर काय येतं? सांगा. का? अजून कोणते सांगा बरं? चला. अजून कोणकोणते आहे? सांगायचे चला. कोणते आहे अजून? चला सांगा. कोण? काय? कसे? केव्हा? कुठे? कोणाला? तुझे नाव काय? म्हणजे एकदम सोपी उदाहरण देते. तुझे नाव काय? तू कोण आहेस? तुला काय हवे? अशा प्रकारे. म्हणजे सोपी आहे. फार एक्सप्लेन करायची ते गरज नाहीये. ठीक आहे. तर आता का, ना हे शब्द त्या वाक्यातील विधानांना प्रश्नाचं काय देतात ते स्वरूप. तर अशा शब्दांना आपण काय म्हणतो? प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. तर आता निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. आता बघा, निषेध करणे. निषेध करणे ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? निषेध करणे. निषेध म्हणजे काय? नकार दर्शवणे, नकार करणे, विरोध करणे. त्याला आपण काय म्हणतो? निषेध असं म्हणतो. कधी-कधी काय शब्दांवरून आपल्याला त्याचे अर्थ लावावे लागतात आणि मग ही सुद्धा एक ट्रिक आहे, की बरेच जण विचारतात, "मॅडम हे खूप कन्फ्यूज होतं मग कधी-कधी लक्षात कसं ठेवायचं?" तर जेव्हा तुम्ही त्या शब्दाचा अर्थ समजून घेता ना,
ती संकल्पनात्मक तुमच्यामध्ये स्पष्टता जेव्हा येते किंवा ते तुम्ही समजून घेता, त्याला क्लिअर करता, तेव्हा ते तुमच्या मनात काही तिथे गोंधळ राहत नाही. ठीक आहे. आता बघा, स्वरूपमूलक प्रकार. हं. तर बघा, आता स्वरूपमूलक प्रकार, सॉरी, आपण हे बघत होतो. ठीक आहे. अ, तर काय, तो न चुकता येतो, गाडी न थांबता गेली. हं. निषेधार्थक, निषेध म्हणजे बघा, निषेधचा अर्थ होतो विरोध, नकार दर्शवणं वगैरे. पण हे सगळं आपण न च्या भाषेत धरतो. नाही, मला यायचं नाही, मी नाही येणार, मला ते आवडलं नाही. ओके. न. न. तर त्या वरील वाक्यातील न हा शब्द त्या वाक्यातील क्रियेचा काय, नकार किंवा निषेध दर्शविते. काय करते, नकार किंवा निषेध दर्शवते, म्हणून काय, त्याला निषेधार्थ क्रियाविशेषण अवयव असं म्हणतात. आता स्वरूपमूलक जे काही आहे प्रकार आपण ते बघूयात. काय आहे, सिद्ध, हे सोपी आहे, फक्त न आणि इथे प्रश्नार्थक मधले जे मी सांगितले ते लक्षात ठेवायचे इथे आपल्याला. आता बघा, सिद्ध, साधित व स्थानिक क्रियाविशेषण अवयव आपल्याला बघायचे. ठीक आहे. आता सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, तिथे, आज, पुढे, मागे, हे जे काही आहे याला हे सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर शब्द मूलतः क्रियाविशेषण अवयवांचेच आहे, त्यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. ठीक आहे. आता बघा, साधित क्रियाविशेषण अव्यय, मोठ्याने, वस्तुतः, एखादा, एकदा, हसताना, कोठून वगैरे सारखे शब्द मूळ शब्दांना प्रत्यय लागून बनते, अशा शब्दांना आपण काय म्हणतो, साधित. काय म्हणतो, साधित क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. ठीक आहे. तर बघा, नामसाधित. आपण हे आता बघूया थोडं डिटेलमध्ये. नामसाधित म्हणजे काय, दिवसा, रात्री, वस्तुतः व व्यक्तिशः अर्थात. तर सर्वनाम साधित, त्यामुळे ह्यावरून कित्येकदा विशेषण साधित, मोठ्याने, एकदा, इतक्यात, एकत्र. अगेन, आता तुम्हाला काही ठिकाणी काही शब्द सारखे दिसतील. ठीक आहे. तुम्हाला काही ठिकाणी जे आहे ते काही शब्द सारखे दिसतील, तर तुम्हाला त्यामध्ये काय करायचं आहे की वाक्य वाचायचं आहे आणि वाक्य वरून ठरवायचं आहे. ठीक आहे. चला, हे बाकीचे 4, 5, 6 वाचा आणि याच्यात थोडा विचार करा. चला. तर बघा, आता तुम्ही हे वाचलं असेल, धातू साधित, त्यानंतर अव्यव साधित आणि प्रत्यय साधित. ठीक आहे. तर धातू साधित आहे हसत, हसून, खेळून, चालून, बोलून, हे काय आहे, धातू साधित. त्यानंतर अव्यव साधित, कोठून, इकडून, खालून, वरून, येतपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रत्यय साधित, मग शास्त्रीय दृष्ट्या असेल, मनपूर्वक असेल, कालानुसार असेल आणि बुद्धी परस्पर. तर हे आहे प्रत्यय साधित, याच्यामध्ये येतात. आता बघूयात सामासिक जे काही आहे ते. संस्कृत किंवा फारसी उपसर्ग. ठीक आहे. एक असतो प्रत्यय, उपसर्ग म्हणजे काय, आधी लागणारे, आणि प्रत्यय म्हणजे काय, नंतर. उपसर्ग, प्रत्यय आपण पाहिलेला आहे. तर शब्दांच्या द्विरुक्तीने होणारे काही जोड शब्द किंवा सामासिक शब्द क्रियाविशेषणाचे कार्य करीत असतात. उदाहरणार्थ बघा, जसं एकदा आपण थोडं क्लिअर करू, काही लोकांना माहित नसेल. बघा, प्रत्यय आणि उपसर्ग. प्रत्यय आणि उपसर्ग आपण इथं बघणार आहोत. प्रत्यय म्हणजे काय, प्रत्यय जेव्हा येतं तेव्हा ते नंतर, शब्दाच्या नंतरच असतं. ठीक आहे. तर त्याला आपण प्रत्यय म्हणतो. आणि उपसर्ग म्हणजे काय, आधी. फक्त इतकं लक्षात ठेवायचं, उपसर्ग येतो आधी आणि उपसर्ग येतो नंतर. आता जसं इथं आ जन्म आहे, इथे असं जन्मापूर्वी, जन्मानंतर, जन्माने. ठीक आहे. तर हे काय, हे नामा म्हणजे त्या शब्दानंतर आलेलं आहे आणि हे काय, शब्द आधी आलेला आहे. ठीक आहे.
प्रत्यय आणि उपसर्ग क्लिअर झालं तुमचं? इथं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कन्फ्युजन नको. ठीक आहे. तर आता बघा, संस्कृत किंवा फारसी उपसर्ग शब्दाने द्विरुक्तीने जे काय, आता बघा याचे उदाहरण आपण इथे बघणार आहोत. तर काय याचे उदाहरण आहे? आजन्म, यथाशक्ती, निसंशय, यावज्जीव, प्रतिदिन. आता हे प्रति, आता बघू आपण याच्यातले प्रत्यय सॉरी उपसर्ग कोणते बघूया. बघा, आजन्म, यथाशक्ती, ठीक आहे. त्यानंतर काय? संशय, संशयच्या आधी काय आहे? नि लागलेला आहे. यावज्जीव, प्रतिदिन, घरोघर, गावोगाव, गल्लोगल्ली. रोजच्या आधी काय लागलंय? दर लागलेला आहे. समोरच्या अगोदर काय लागलंय? समोरा. तर घडीच्या अगोदर काय लागलंय? हर. गैरहजरच्या अगोदर काय लागलंय? गैर. ठीक आहे. म्हणजे हे उपसर्ग जे काही आहेत ती उपसर्ग लागलेली आहेत. ठीक आहे. तर ह्या प्रकारे, अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता बघा, पुढील प्रश्नांचा योग्य उत्तरांचा क्रम आपल्याला जे काही आहे आपण ते बघूया काय कसं म्हणून. आता खालील दिलेल्या वाक्यातील आपल्याला ओळखायचं. आपण याच्यावरचे काही प्रश्न बघूयात, की म्हणजे एक असे फक्त एक नमुना प्रश्न आपण बघूयात की कसं आहे. बघा, ती किती मोठ्याने गाते. तर हा सिद्ध शब्द आहे, साधित शब्द आहे, स्थानिक शब्द आहे की रीतिवाचक शब्द आहे ते तुम्हाला सांगायचे. चला विचार करा याच्यावर, ह्या प्रश्नावर. नीट वाचा प्रश्न आणि याच्यावर तुम्हाला याचा विचार करायचा आहे की बाबा नेमकं काय आहे. चार्जर पाहिजे, चार्जर मोबाईलचा. ते त्याच्यावर एक ऑनलाईन चाललेलं आहे. हा जो प्रश्न आहे तर ह्या प्रश्नावर तुम्हाला विचार करायचा आहे. सीपी तर काय आहे बघा, ती किती मोठ्याने गाते. आपण जे पाहिलंय साधित मध्ये, सिद्ध, साधित आणि हे, तर याचं काय होणार आहे? स्थानिक आपण पाहिलं होतं का? कुठेतरी तुम्हाला स्थानिक दिसलंय का? नाही. मग तसाही हा कॅन्सलच होऊन जातो. मग तुमचं अजून उत्तर जे काय शोधायला सोपी आहे. मग आपण थोडं बॅक जाऊया. ठीक आहे. काय विचारलंय आपण? पाहिलंय सिद्ध, साधित. ठीक आहे. आपल्याला साधित मध्ये काय दिसतंय बघा. सिद्ध मध्ये काय आहे की बाबा तिथे, आज, उदे, मागे याच्यात आपल्याला मूलतः क्रियाविशेषण अव्यय आहेत, पण म्हणून काय येणार आहे? सिद्ध येणार नाही. त्यानंतर आपल्याला साधित मध्ये रीतीमध्येही नाही दिसणार आहे ते. मग काय जातंय जास्त आपल्याला इथे? मोठ्याने गाते. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय? हसून, खेळून, चालून, कोठून, इकडून, तेथून. एकदा मोठ्याने. बघा, विशेषण साधित, मोठ्याने आला शब्द म्हणून काय आलेला आहे? साधित. काय येते याचं उत्तर? साधित. ठीक आहे. सिद्ध मध्ये साधे एकदम, म्हणजे सॉरी, साधे, मागे पुढे अशा प्रकारचे शब्द येतात आणि साधी त्याच्यामध्ये हे येणार. तर दुसरा प्रश्न बघूयात आपण. हे
प्रश्न आपण याच्यावरचे बघूयात आता. ठीक आहे. आता बघा काय दिलेलं आहे आपल्याला, प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द कोणता याच्यामध्ये बघायचा आहे. तर काय आहे, मनपूर्वक, कालानुसार, बुद्धिपरस्पर आणि वरीलपैकी नाही, असं त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. तर काय, प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय काय आहे इथे, तर हे तुम्ही होमवर्कला घ्या आणि मला याचं उत्तर सांगा काय येतं आणि काय येतं हेही सांगायचंय. आता तिसरा प्रश्न आपण घेऊया. तिसऱ्या प्रश्नांमध्ये काय आहे की रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे. ठीक आहे. तर ह्या वाक्यप्रचारातील क्रियाविशेषण अवयवांचा प्रकार सांगा आपल्याला विचारलेला आहे. काय म्हटलंय, रस्त्यातून जाताना सावकाश व जपून अशा प्रकारचा आपण घेतलेला आहे. आता यांनी आपल्याला इथे ऑप्शन मध्ये जास्त करून सावकाश विचारल्या, म्हणून सावकाशाचा विचार करूया. काय दाखवतो सावकाश तुम्हाला, काय दाखवतं, सावकाश आणि जपून. ठीक आहे. तर याच्यात आपल्याला रीतिदर्शक दिसतंय ना. सावकाश, सावकाश इतकं स्थळ नाही, सावकाश काही जागा किंवा स्थळ ठिकाण दाखवण्याचं हे नाहीये, शब्द नाहीये तो. रीती, सावकाश रीतिदर्शक, जपून रीतिदर्शक, म्हणून हे काय येईल, याचं उत्तर 2 येईल. आणि हे तुम्हाला काय आहे, होमवर्कला आहे. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. आपण थांबूया तिथेच आणि नेक्स्ट आपलं जे लेक्चर असेल ते शब्दयोगी अवयव त्याच्यामध्ये बघणार आहोत आपण. आज आपण क्रियाविशेषण अवयव बघितला, त्यानंतर केवल प्रयोगी अवयव आणि उभयान्वी अवयव, हे सगळं जे काही आहे ते आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.